अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज खूप दिवसानंतर तुमच्या समोर एक अनुभव घेऊन आली आहे। माफ करा, काही कारणांमुळे शक्य होत नाही दोन्ही पण चॅनलला व्हिडिओ टाकणं, पण जसं जसं जमेल तसं तसं तुमच्यासोबत अनुभव शेअर करेल। अनुभव खूप लोकांचे येऊन माझ्यापर्यंत येतात, पण ते तुमच्यापर्यंत जायला थोडासा टाइम लागतो। तर नक्कीच मी आता याच्यानंतर कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करेल। तर आजचा अनुभव आहे महाराजांच्या कृपेने स्वतःचं घर झालं। ते कसं झालं? खरं तर प्रत्येक सर्वसामान्यांचं मनात एक स्वप्न असतं की आपलं घर व्हावं। अगदी ते छोटं असो, मग ते 1 RK असो, 1 BHK असो, 2 BHK असो, प्रत्येकाला वाटतं की स्वतःचं छत असावं, की ज्या घरातून मला कोणी म्हणणार नाही की तू निघ माझ्या घरातून। असंच एका ताईचा अनुभव आहे। झालं असं की त्या मूळच्या गावाच्या म्हणजे गावाकडे त्या राहता आणि त्या शहरामध्ये होत्या काही कामासाठी, आणि शहरामध्ये घर भाडं आपल्या सर्वसामान्यांना परवडत नाही। आणि कधी कधी असं वाटतं की त्या एवढ्याशा पगारात आपण जर स्वतःचा EMI भरला तर अतिशय उत्तम, असं त्यांना वाटू लागलं। आणि नंतर महाराजांबद्दल काही जास्त माहिती नव्हतं। हा अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहे एवढंच त्यांना माहिती होतं। पण कसं असतं ना की आयुष्यात जेव्हा दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की नाही, देवाकडे गेलं पाहिजे। आणि जेव्हा सगळं गोडगोडीत चालू असतो तेव्हा एवढी काही देवाची आपल्याला उणीव भासत नाही। असंच ताईंच्या बाबतीत झालं। ताईंचे मिस्टर एका चांगल्या नामांकित कंपनीत होते, पण काही कारणांमुळे ते परमनंट नसल्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आलं। आता कंपनीतून काढून टाकण्यात आल्यावर ते बिचारे इकडे तिकडे जॉब सर्च करत होते, जॉब शोधायचं काम करत होते। आणि कर्ता व्यक्ती जेव्हा घरात असतो, जेव्हा मग दूध साखर किराणा सगळा कुठून आणणार पैसा, असं त्यांना वाटत होतं। तर इकडून तिकडून एका छोट्याशा कंपनीमध्ये दादांना नोकरी लागली। जेमतेम स्वतःचं घर चालेल, घराचा हप्ता जे घर भाडं भरलं जाईल आणि आपलं घर चालेल, खाऊन पिऊन माणूस सुखी राहील, इतके दादा कमवू लागले। ताईंचं पण असं होतं की ताईंचं BCom झालं होतं आणि कुठेतरी टॅली म्हणून कुठेतरी म्हणजे एक अकाउंटंट म्हणून आपण कामाला लागावं यासाठी त्यांची धडपड चालू होती। खूप ठिकाणी ट्राय केलं पण काही झालं नाही। मग शेवटी एका दुकानात ताई लागलं। दुकानात लागल्यामुळे पगार पाणी चांगला होता, एक टायमाचं जेवण त्या दुकानाकडनं मिळायचं आणि पगार चांगला होता। 10-12 हजार ताईंचा पगार होता आणि इकडे 18-20 हजार दादांचा पगार होता। तर सुरळीत सगळं चाललं होतं। आणि काय माहिती शेवटी महाराजांची चाहूल लागली। मग आणि घर भाडं, जसं मी तुम्हाला बोलले की घर भाडं परवडत नाही, त्याच्यापेक्षा आपल्याला वाटतं की स्वतःचं घर व्हावं। तर एका त्यांच्या मैत्रिणीने 11 गुरुवार केले होते आणि ती म्हटली की बघ म्हणे, मी 11 गुरुवार केले आणि महाराजांची नित्य सेवा केली, तर मी माझ्याकडे पैसे नसताना पण माझं घर बुक झालं आणि सगळे हप्ते वगैरे सुरळीत सुरू झाले। सगळं काही खरेदी खत वगैरे सगळं झालं। आणि ते कधी झालं, केव्हा झालं, कसं झालं मलाही समजलं नाही। तर ताई म्हणजे त्या ताईंची जी मैत्रीण होते त्यांनी ती स्टोरी सांगितली। मग आपल्या ताईंना पण वाटलं की नाही, जर इथं झालं तर माझं काय होणार आहे, बघू चला आपण हे 11 गुरुवार करूया। पहिल्या दिवशी संकल्प केला की मला जसं होईल तसं मी 11 गुरुवार करेल। ताई कामावर जायच्या, मुलं बाळं अजून त्यांना काही नव्हते, ताई कामावर जायच्या आणि मग त्याच्यासाठी घरातली कामं करून सेवा करून परत तिकडनं येऊन वाचणं, धावपळीत त्यांनी सेवा करण्याचा प्रयत्न केला। 1-2 गुरुवार झाले, त्यांना थोडीशी धावपळ झाली, पण ठीक आहे, काहीच अडचण नाही। मग हळूहळू महाराजांची ती गोडी निर्माण झाली। 11 गुरुवार संकल्प केला, 11 गुरुवार झाले, त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं मी 51 गुरुवार करेल। आणि काय तो चमत्कार झाला, चमत्कार झाला ज्या दिवशी 51 आपण 51 गुरुवार करू असं ताईंनी जेव्हा ठरवलं, त्याच्याच काही दिवसानंतर अगदी दुसरा गुरुवार येण्याच्या आधीच त्यांना एका प्रोजेक्टमधून त्यांना फोन आला। प्रत्येक वेळेस हे जायचे, व्हिजिट करायचे, पण घराचं बजेट लिमिटपेक्षा जास्त होतं आणि त्यांचं बजेट, त्यांच्याकडे पैसा पण कमी होता। अगदी 30-1 हजारात त्यांचं घर चालत होतं आणि शहराच्या ठिकाणी खरं सांगते 30-1 हजार रुपये आणि त्याच्यात घराचा हप्ता। आणि दादांना नोकरी लागून आपल्याला माहिती की जेव्हा तुम्हाला कुठलं कर्ज काढायचं असतं तेव्हा पेमेंट स्लिप लागते, 3-4 महिन्याची ती पेमेंट स्लिप लागत असते। मग त्याच्यामुळे एका ठिकाणून त्यांना कॉल आला की तुम्ही आमच्याकडे व्हिजिटला आले होते तर तुम्ही एकदा येऊन जा। आता त्या घराचं बजेट खूप होतं आणि यांच्याकडे तर सेव्हिंगला 4 आणे पण नव्हते, होतं ते फक्त सोनं। आणि प्रत्येक वेळेस आपल्या बाईचं तेच असतं की मला काही सोन्याचा मोह नाहीये, माझं घर होतं आहे, मुलं बाळ होण्याच्या आधी माझं घर होतं आहे, तेच खूप आहे। घरातून बाहेर पडताना महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही या माझ्यासोबत आणि जे काय होईल ते तुमच्याच मनाप्रमाणे होईल। नवरा काही महाराजांना मानत वगैरे नव्हता, तो फक्त यायचं जायचं काम करायचं, म्हणजे तो काही देव धार्मिक नव्हता। मग झालं असं की ते जेव्हा तो फ्लॅट बघायला गेले, फ्लॅट बघायला गेल्यावर तो 1 BHKचा फ्लॅट होता
आणि त्याची किंमत 47 लाख रुपये होती. आता शहराच्या भागात एवढी किंमत आहेच आणि तो जो 47 लाख रुपये त्याच्यासाठी खूप मोठं होतं. पण ताईंच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली होती की मला घर घ्यायचं आहे, कुठेतरी एक पाऊल माझं पडलं आहे. तर त्यांनी एक महाराजांना कौल दिला की महाराज, जर हे घर जर माझ्यासाठी चांगलं असेल किंवा या सगळ्या गोष्टी मी करू शकत असेल तर मला तुम्ही दिसाल किंवा मला तुम्ही काही ना काही संकेत द्याल महाराज. आपण करत असतो ना असं, महाराज मला तुम्ही दिसा, मला तुम्हाला बघायचं. जर मी हे कुठलं तरी काम करायला आपण चालत असतो आणि महाराजांना म्हणतो तुम्ही आहात ना महाराज सोबत माझ्या, लगेच महाराजांची प्रतिमा, महाराजांचा फोटो, महाराजांचं नाव आपल्या समोर येतो आणि त्याच्यात लिहिलं असतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर जेव्हा महाराजांना त्यांनी संकल्प म्हणजे कौल दिला आणि नंतर त्या फ्लॅट बघायला गेले. फ्लॅट बघायला गेल्यावर झालं असं की मनात एक येणं इच्छा होती, आपल्याला नेहमी वाटत असतं की महाराज मी जे काही काम करत आहे तर त्याच्यामध्ये तुमची साथ आहे का, तुम्ही आहात का माझ्यासोबत. तर असंच ताईंच्याही मनात आलं आणि ताई महाराजांना म्हटलं की महाराज, हा जर फ्लॅट माझ्यासाठी चांगला आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पगारातून, माझ्या नवऱ्याच्या पगारातून होत असेल तर नक्कीच मी हा फ्लॅट घेईल, नाहीतर विषय संपला. आणि त्यानं असं बोलल्यावर त्यांच्या मनात असं आलं की महाराज, जर हे खरं चांगलं असेल, माझ्यासाठी चांगलं असेल तर मला तुम्ही दिसाल. आता त्या एवढ्याशा घरात नवीन कन्स्ट्रक्शन होतं, स्वामी कुठे दिसणार, काही संबंधच नव्हता. आणि समोर आजूबाजूला पण सगळं मोकळं होतं, कुठलं गाड्या नाही किंवा मंदिर नाही, काही नाही. पण झालं असं की फ्लॅट दाखवणारा जो व्यक्ती होता त्याला एक फोन आला आणि त्या फोन मधली रिंगटोन होती, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. म्हणजेच तो महाराजांचा कौल होता आणि ताईंचे जे व्रत आहे ते चालू होते. तो महाराजांचा कौल आला आणि ताईंनी ठरवलं की आता काही झालं तरी आपल्याला हेच घर घ्यायचं. घरी आले, थोडंसं लोन प्रोसेसिंगला खूप अडचण आल्या, कारण पगार कमी होता आणि लोनची अमाऊंट जास्त होती. आणि तुम्हाला माहिती की जास्त कर्ज पण आपल्याला देत नाही, कारण बँकवाले सुद्धा बघत असतात की तुम्हाला घराचा हप्ता भरून तुम्हाला घर खर्च पण चालवायचा असतो. आणि ताईंनी लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा होत्या, म्हणजे 40 दिवसाची त्यांची जी व्यंकटेश स्तोत्रमची सेवा होती ती सुद्धा ताईंनी ती कंटिन्यू केली. 11 गुरुवार पण चालू होते, व्यंकटेश स्तोत्रमची पण सेवा चालू होते, कष्ट पण तेवढेच प्रामाणिकपणे चालू होते. त्या कष्टाला महाराजांची साथ मिळाली, गुरूंची कृपा भेटली आणि 1 रुपया सुद्धा डाऊन पेमेंटला नसताना 47 लाखाचं घर ताईंनी बुक केलं. आणि अवघी 3 ते 4 महिन्यात ह्या सगळ्या घडामोडी झाल्या. महाराजांच्या कृपेने कुठलंच विघ्न न येता, कुठलंच फाईल सँक्शन करताना कुठलीच अडचण न येता त्यांचं सगळं लोन पास झालं. ही फक्त आणि फक्त महाराजांची कृपा आहे. जो खऱ्या अर्थाने स्वामी सेवा करत असतो त्याच्या इच्छा मनोकामना महाराज पूर्ण करतातच, यात काही शंका नाही. आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.